नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. राज्यातले एक दमदार ओबीसी नेते, ज्यांचं नुकतंच आता हृदयविकाराच्या संदर्भामध्ये ऑपरेशन झालंय, अशा श्री छगन भुजबळ यांच्याबद्दल करुणा वाटावी अशी परिस्थिती आज आहे. कारण त्यांनी केलेल्या कथित भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये आज त्यांची आधी अँटी करप्शन ब्युरोच्या प्रकरणातनं निर्दोष मुक्तता झाली आणि त्या ईडीच्या संदर्भामध्ये न्यायालयात जे प्रकरण सुरू होतं तिथूनही त्यांची निर्दोष मुक्तता झाली. हे खरं आहे की श्री छगन भुजबळ हे गृहमंत्री असल्यापासून त्यांच्या संदर्भामध्ये वेगवेगळ्या पद्धतीचे घोटाळ्याचे आरोप झाले होते. त्याच्यामध्ये मुख्यत्वे छगन भुजबळ यांनी तेलगीचा घोटाळा केल्याचं सुरुवातीला म्हटलं गेलं. त्याच्या पाठोपाठ छगन भुजबळ हे गृहमंत्री पदावरून पायउतार झाल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये पण खूप सारा गोंधळ होता. इनफॅक्ट अशाही चर्चा असायच्या की श्री छगन भुजबळ यांच्या घरी काय ती नोटा मोजणारी मशीन आहे वगैरे वगैरे. आणि प्रत्यक्षात त्याच्यात भर आणखी कधी पडली जेव्हा श्री छगन भुजबळ यांचं नाव महाराष्ट्र सदन घोटाळ्यामध्ये आलं आणि त्यांना थेट जेलमध्ये जायला लागलं. आता मला प्रश्न दोन पडतात. एक, ज्या कुठल्या अधिकाऱ्यांनी हा तपास केला, जे मधल्या काळामध्ये श्रीमती सुप्रिया सुळे म्हणायच्या की आईस नावाची यंत्रणा आहे, इन्कम टॅक्स वगैरे वगैरे, सीबीआय वगैरे, आणि त्याच्या माध्यमातून आमचा पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला. आणि नंतर तर श्री छगन भुजबळ यांनीच असं भाषण करून की श्री शरद पवार यांच्या वैचारिक वागणुकीमध्ये कसा एक प्रकारचा अविवेक आहे दिसतोय. कारण ते पक्षफुटीनंतर अजित पवार यांच्या बरोबर गेले. तो एक सगळ्यांना धक्का होता, कारण शाहू फुले आंबेडकरांच्या विचारसरणीतलं ते एक मोठं व्यक्तिमत्व. त्यामुळे करुणा यासाठी की छगन भुजबळ यांची जर निर्दोष मुक्तता झाली आहे या सगळ्या प्रकरणात, याचा अर्थ असा की छगन भुजबळ यांना फसवलं गेलं. छगन भुजबळ हे अनेक मुलाखतीमध्ये हे सतत सांगायचे की मी त्या चमनकरला कसा चांगलं उत्कृष्ट काम करायला सांगितलं महाराष्ट्र सदन घोटाळ्याचं, मीच कसे पैसे वाचले वगैरे वगैरे. आता दुसरा उपप्रश्न काय की मधल्या काळामध्ये सत्तांतरासाठी अशा पद्धतीनं वेगवेगळ्या संस्थांचा जो वापर केला गेला, ती कोलगेट पासून ते मधल्या काही प्रकरणापासून ते थेट आता किंवा त्या कॅगच्या प्रमुखांनी सांगितलेले ते आकडे असतील, राष्ट्रकुल स्पर्धा असेल, तिथपासून ते श्री छगन भुजबळ यांचा हा कथित घोटाळा, ज्या ईडी आणि तत्सम सेंट्रल एजन्सीजने याची चौकशी केली आणि आता ते प्रकरण, त्या प्रकरणामध्ये कुठेही दोष सिद्धी होत नाहीये. तर मग ज्या ज्या ईडीच्या अधिकाऱ्यांनी ह्या सगळ्या प्रकरणांची चौकशी करून चार्जशीट दाखल केली, त्यांना जबाबदार का धरू नये? त्यापैकी काही 2-4 जणांना जेलमध्ये का नाही पाठवावं? असो, असा त्यातला भाग आहे. पण छगन भुजबळ यांच्या संदर्भात आज नेमकं काय झालंय ते आपण बघूया. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात छगन भुजबळ यांना मोठा दिलासा मिळाला आहे. अँटी करप्शन ब्युरो नंतर आता ईडीच्या प्रकरणात सुद्धा निर्दोष मुक्तता झाली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, ज्यांच्याकडे आता मंत्रिपद पण आहे, मधल्या काळामध्ये ते नव्हतं मंत्रिपद, त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. महाराष्ट्र सदन घोटाळ्यात एसीबी नंतर आता ईडीनं त्यांची तपासाअंती आता ईडीनं छगन भुजबळ यांची निर्दोष मुक्तता केलेली आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना छगन भुजबळ यांनी कोणतीही निविदा न मागवता KS चामनकर एंटरप्राइजेसला कंत्राट दिलं, असा आरोप त्यांच्यावरती होता. छगन भुजबळ आणि इतरांची निर्दोष मुक्ततेसाठी केलेला अर्ज आज कोर्टाने मंजूर केला. लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं असा दावा केला होता की सरकारी कर्मचाऱ्यांनी अहवालात चुकीची माहिती दिली आणि बनावट ताळेबंद तयार केले. विकासकाला 1.33% नफा होणार असल्याचं दाखवलं, मात्र तो प्रत्यक्षात 365.36% होता. कुठे 1.33% आणि कुठे 365.36%? विशेष न्यायालयानं छगन भुजबळ यांना या प्रकरणी सप्टेंबर 2021 मध्येच दोषमुक्त केलं होतं. त्यावेळी न्यायालयानं स्पष्ट केलं होतं की विकासकाने भुजबळ किंवा त्यांच्या कुटुंबियाला 13.5 कोटी रुपये दिल्याचा कोणताही पुरावा उपलब्ध नाही. आणि हे प्रकरण किती जुनं आहे आणि 2021 नंतर सुद्धा छगन भुजबळांना ते कसं चिकटलं गेलं ते बघा. तसंच एसीबीनं केलेल्या नफा तोट्याचा हिशोब हा अयोग्य आणि बेकायदेशीर आहे. कंत्राटाचा अहवाल तत्कालीन मुख्यमंत्री विलासराव देशमुख, परिवहन मंत्री आणि 7 वरिष्ठ नोकरशहांच्या समितीसमोर गेला होता. त्यामुळे केवळ चुकीची माहिती देऊन या सर्वांची दिशाभूल केली गेली हे मान्य करणं कठीण आहे, असं न्यायालयाचं मत आहे. थोडक्यात दिवंगत विलासराव देशमुखांसह ही जी 7 अधिकारी मंडळी आहेत त्यांना का नाही आरोपी केला, असा कोर्टाचा एकूण होरा दिसतोय. दरम्यान महाराष्ट्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागानं 2015 साली छगन भुजबळ यांच्या मुंबई, ठाणे आणि नाशिक इथल्या एकूण 17 मालमत्तेवरती छापे टाकले होते. मुंबईतील 7, ठाण्यातल्या 2, पुण्यातील 2 आणि नाशिकमधल्या 5 मालमत्तेवरती हे छापे होते.
तसंच भुजबळावरती पदाचा गैरवापर आणि फसवणुकीचे प्रकार केल्याचे गुन्हे दाखल करण्यात आले होते. आता हेक्सवर्ल्ड, तुम्ही चुकीचं मॅप टाकलाय. हेक्सवर्ल्ड प्रकरणी छगन भुजबळांचे चिरंजीवही निर्दोष. नवी मुंबई येथील हेक्सवर्ल्ड नावाच्या गृहनिर्माण प्रकल्पात सदनिका खरेदीदाराची फसवणूक केल्याचा आरोप छगन भुजबळ यांचे चिरंजीव पंकज भुजबळ व पुतण्या समीर भुजबळ यांच्यावरती करण्यात आला होता. 2344 फ्लॅट विकून 44 कोटी रुपये गोळा केले गेले, परंतु प्रकल्प पूर्ण झाला नसल्याचं सांगितलं गेलं. सप्टेंबर 2021 मध्ये विशेष न्यायालयानं पंकज आणि समीर भुजबळ यांची सुद्धा या फसवणुकीच्या प्रकरणातून सुटका केली. आता मी थोडीशी क्रोनॉलॉजी सांगतो, कारण मला जायचंय पुण्याला, पण आम्ही थोडं चुकीच्या ठिकाणी आलोय. तर असं आहे की याची जर संक्षेपात्मक जर समरी बघितली आपण तर काय बघा, राज्याचे अँटी करप्शन ब्युरो जे काही आहे त्यांनी महाराष्ट्र सदन प्रकरणामध्ये एफआयआर नोंदवला. एसीबीने जून 2015 मध्ये 2 एफआयआर नोंदवले. त्याच्या तारखा आहेत 8 आणि 11 जून 2015. एफआयआर मध्ये छगन भुजबळ, त्यांचा मुलगा पंकज, समीर आणि इतर लोक अधिकारी यांना आरोपी करण्यात आलं होतं. मुख्य आरोप अर्थातच छगन भुजबळ यांच्यावर होता आणि आरोप असा होता की कामामध्ये अनियमितता असणं, किंमत वाढवून लूट करणं, भ्रष्टाचार. एसीबीचं चौकशी आणि तपास 2015 मधली कारवाई अशी झाली की एसीबीनं अनेक ठिकाणी छापे टाकले, कागदपत्र वसूल केली, तपास सुरू केला. प्रकल्पाच्या किमतीत अनावश्यक वाढ आणि सब कॉन्ट्रॅक्टिंग याचे पुरावे गोळा केले गेले. नंतर काय झालं, त्याच्यामध्ये ईडी आली. ईडी पीएमएल अंतर्गत ह्या सगळ्या प्रकरणामध्ये ईडीनं गुन्हे दाखल केले. मनी लॉन्ड्रिंगचा तपास सुरू केला. छगन भुजबळ यांना ईडीने 14 आणि 15 मार्च 2016 पर्यंत चौकशीसाठी बोलवलं. यानंतर ईडीने त्यांना अटकेत घेतलं मिड मार्च 2016 मध्ये. ईडीच्या म्हणण्यानुसार हा पैसा विविध कंपन्या शेल्समधनं आत बाहेर हलवला गेला असं दिसतंय. मग 30 मार्च 2016 ईडीची पहिली चार्जशीट आली. ईडीने 30 मार्च 2016 महाराष्ट्र सदन, ज्याच्यामध्ये 1000 कोटी रुपयाचा घोटाळा झाल्याची संबंधित पहिली चार्जशीट दाखल केली, ज्यात छगन भुजबळ, पंकज भुजबळ, समीर भुजबळ आणि इतर अनेक आरोपींची नावं होती. पीएमएल अंतर्गत मनी लॉन्ड्रिंगचा आरोप होता आणि त्याच्यामध्ये चार्जशीटमध्ये निधीचे मार्ग, खात्री केल्या गेलेल्या रकमेचे आकडे इत्यादी ट्रान्झॅक्शन्स दाखवण्यात आले होतं. आणि मग प्रत्यक्षामध्ये ईडीनं अन्य आरोपींच्या मालमत्तावरती अटॅचमेंट केली, त्याच्यामध्ये छगन भुजबळ पण होते, किंवा ताबा देण्याच्या सूचना केल्या आणि त्यांची संपत्ती वसूल करण्याचे प्रयत्न झाले. नंतर या प्रकरणामध्ये विविध न्यायालयीन टप्पे आले. काही आरोपींना 2018-19 सुमाराला जामीन मिळाला. 2021 मध्ये काही विशेष कोर्टानं काही आरोपींना एसीबी प्रकरणामध्ये डिस्चार्ज केलं असल्याचा निर्णय दिला. नंतर उच्च न्यायालयात विविध याचिका आव्हानं दिली गेली. 2025-26 मध्ये उच्च न्यायालयाशी संबंधित अनेक संदर्भामध्ये ह्या सगळ्या आरोपींची निर्दोष मुक्तता झाली. मी हे तांत्रिक का सांगितलं माहितीये, एखाद्या राजकीय नेत्याच्या आयुष्यामध्ये त्याचं जे राजकीय कारकीर्द होत असते तयार, ती एका विशिष्ट टप्प्यावरती यायला खूप काळ जातो. त्याला स्ट्रगल करायला लागतो. त्या स्ट्रगल नंतर, त्या संघर्षानंतर तो प्रत्यक्षामध्ये तो राजकारणात स्थिर व्हायला लागतो. आणि त्याच्यानंतर जर हे अशा पद्धतीचं घडत असेल तर 2च कारण आहेत. एक तर खरोखरच मधल्या काळामध्ये या केंद्रीय तपास यंत्रणांचा प्रचंड गैरवापर झाला, किंवा गैरवापर नव्हता, परंतु आता जी पॉलिटिकल सेटलमेंट झाली त्याच्यातनं बहुधा छगन भुजबळ यांची मुक्तता झाली. कोणी कशाही पद्धतीचं इंटरप्रिटेशन करू शकतो, पण ह्या दोन्ही इंटरप्रिटेशन मधनं एक गोष्ट कॉमन आहे, ती म्हणजे छगन भुजबळ यांना मात्र नाहक जेलमध्ये जाऊन तिथला तुरुंगवास भोगावा लागला. जो त्यांनी मागे एका मुलाखतीत असं म्हटलंय की जो पाकिस्तानमधनं आलेला जो अतिरेकी होता अजमल अमीर कसाब, त्याच्या इतक्या बेकार पद्धतीच्या यातना त्यांना सहन कराव्या लागल्या. भुजबळांचं कौतुक असं की भुजबळ ह्या सगळ्या गोष्टीनंतर सुद्धा तुटले नाहीत, ते फायटर म्हणून पुन्हा बाहेर आहे. सो हे महाराष्ट्रातील राजकारणाचे जे अंतर्गत पदर आहेत ना, ते असे एकमेकांना कनेक्ट आहेत आणि ते आपल्याला समजून घ्यावे लागतात, कारण त्याच्याशिवाय आपल्याला कळत नाही की दिशा कुठं चालली आहे राजकारणाची. थांबूया.